साला कंटाळून 500 लोक परळी शहर सोडून गेलेले आहे। तुम्ही ज्या कारणासाठी नाशिकमध्ये आलेला होता त्या परभणी प्रकरणात जवळपास बहुतांश मागण्या मान्य झालेल्या आहेत। तुम्ही देखील त्या सगळ्यांचा निरोप घेऊन त्या आंदोलकांच्या भेटीसाठी आलेले होतात। बीडच्या प्रकरणात देखील अशाच स्वरूपाची अपेक्षा तुमच्याकडून अनेक नागरिक त्या ठिकाणी व्यक्त करतायत। काय यापुढचा सगळा हा मार्गक्रमण असणार आहे? काय आपली अपेक्षा घेऊन आपण पुढे जात आहे? नाही, परभणीच्या प्रकरणात तिथल्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर या आणि थोड्याफार काही प्रमाणात मी पण आंदोलक जे होते वाकोडे बाबांचे चिरंजीव आशिष आणि रवी सोनकांबळे, भीमराव हत्ती आंबिरे यांच्याशी आम्ही संपर्कात होतो। तिथल्या पालकमंत्री ते विनंती करीत होते, मी पण विनंती करीत होतो आणि तो जो आहे त्यांना परत घेणं, लॉंग मार्च जो चाललेला होता तो परत घेण्याची विनंती आम्ही केली। त्यांनी ऐकली, त्याच्याबद्दल त्यांचा आभार। आणि हे जे संतोष देशमुखांचं प्रकरण आहे, महादेव मुंडेचं प्रकरण आहे, ह्या दोन्ही प्रकरणाच्या बाबतीत 100% शेवटपर्यंत आमची जनतेची जी अपेक्षा माझ्याकडून आहे की हे फाशीला जाईपर्यंत आम्ही गप्प बसायचं नाही। हे सगळेच्या सगळे लोक फाशीला गेलेला आम्हाला पाहायचं आहे संतोष देशमुखच्या प्रकरणातले। अंजली दमनिया यांनी ट्विट करून पुन्हा असं म्हटलंय की संतोष देशमुख यांना आदरांजली म्हणून एक पत्र लिहिणार आहे, ज्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधातील जे आरोप आहेत ते पुराव्यासकट ते मुख्यमंत्री असतील, लोकायुक्त असतील, त्याचबरोबर ज्या संस्था आहेत CBI ACB त्यांना देणार असल्याचं म्हटलं। मला असं वाटतं SIT याच्या बाबतीत सक्षम आहे। अंजलीताई त्यांच्या पातळीवरती बोलतायत, मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही। परंतु जर त्यांचा संबंध असेल तर SIT त्यांच्यापर्यंत पोहोचेल ना। आणि मला वाटतं ते प्रक्रिया त्यांची जोरात त्या ठिकाणी चालू आहे। जर का धनंजय मुंडे साहेब त्याच्यात अडकले असतील तर धनंजय मुंडे दोषी होतील, अडकले नसतील तर बळजबरी कोण अडकावणार आहे? स्कॉर्पिओमध्ये जे मोबाईल सापडले त्याचा डेटा अद्यापही रिकव्हर झालेला नाही, अशा स्वरूपाची माहिती मिळते। कसं बघताय या सगळ्या याच्याकडे? नाही, काही त्या लोकांनी काय केलंय, चाटे तो जो आरोपी आहे तो नाशिकमध्ये इथं आलता। आता मी नाशिकमध्ये आहे। नाशिकमध्ये आल्याच्या नंतर 10 तारखेनंतर त्याने त्याचा मोबाईल बंद केला आणि तो बहुतेक गंगापूरच्या धरणात फेकून दिला आणि नंतर सरेंडर झाला। तर तरी त्यांनी मोबाईल फेकून दिला म्हणून तपासामध्ये काय अडथळा येईल असं परिस्थिती नाही, असं SITचं म्हणणं आहे। जरी तो मोबाईल फेकून दिलेला असला तरी त्या कंपनीला सांगून त्याचा डाटा रिकवर करता येतो। याच्यामध्ये कृष्ण आंधळे अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये। तुम्ही विश्वास व्यक्त करताय गृह खात्यावर, मुख्यमंत्र्यांवर, मात्र कृष्ण आंधळे बेपत्ता आहेत।